Good evening. ओके. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं आठवतंय सगळ्यांना? लास्ट टू लास्ट वीक जेव्हा आपलं लेक्चर झालं तेव्हा काय घेतलं होतं आठवतंय? करेक्ट. टेन्सेस. त्याची तुम्ही काही रिव्हिजन केली आहेत? एकच नंदिनीने फक्त रिप्लाय दिला येस. ओके लक्ष, व्हेरी गुड. काही डाऊट्स आहेत कोणाला? आता पक्क कळलेलं आहे, कॉन्फिडन्स आलेला आहे तुम्हाला की जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला चेंज द टेन्स किंवा जेव्हा एसे लिहित असाल तेव्हा एसे मध्ये तुमची गरज आहे की तुम्हाला पास्ट परफेक्ट यूज करायचा आहे, तर त्याच्यासाठी काय लागेल हे सगळं व्यवस्थित आठवेल आपलं आपलं. ओके. गुगलवरनं काही वर्कशीट डाउनलोड करून त्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलाय? प्लीज राईट युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. आवाज येतोय ना माझा? ओके. माझा आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. आय शेअर द स्क्रीन विथ यू नाव. लास्ट टाइम आपलं असं डिस्कशन झालं होतं की डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन काही जणांना असं वाटत होतं शिकवलेले आहेत, काही जणांना कन्फ्युजन होतं शिकवले आहेत किंवा नाही आहेत, किंवा त्यात नवीन काही ऍड करायचं आहे का, काही जणांना डाऊट्स असतील. सो आज आपण डिग्रीज ऑफ कम्पॅरिझनची रिव्हिजन करूया. ओके. आपण मागच्या वेळेला टेन्सेसची करून झाली आणि मग त्याच्यानंतर पुढच्या लेक्चर्समध्ये आपण व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस वगैरे जे आहे ते घेऊया. आता आधी आपण डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन आजच्या लेक्चरमध्ये टॉपिक कव्हर करून टाकूया. ओके. सो स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? सो डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन. आता ह्या सगळ्या हे कशासाठी यूज करतो आपण मोस्टली, की जेव्हा आपल्याला कम्पॅरिझन करायची आहे, आयदर ती दोन गोष्टींमध्ये असेल किंवा मोर दॅन टू, जास्त गोष्टींमध्ये असेल, राईट. जर आपण एखाद्या पर्सन बद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल बोलत असू तर आपल्याला कम्पॅरेटिव्ह डिग्रीची गरज नाही. आपल्याला कशाच्या मध्ये कम्पेअर नाही करायचंय, तुलना नाही करायची. आपण स्ट्रेट अवे फक्त त्या व्यक्ती किंवा त्या वस्तूबद्दल बोलतोय. आणि सपोज आपल्याला दोन गोष्टींमध्ये, दोन व्यक्तींमध्ये एखादं सुपिरियर आहे, एखादं चांगलं आहे, एखादं वाईट आहे, हे जे काही सांगायचं असेल, सो फॉर दॅट वी आर गोइंग टू यूज कम्पॅरिझन. आणि सेम रूल आपल्याला समज अनेकांपैकी एक चांगलं आहे किंवा अनेकांपैकी एक वाईट आहे याच्याबद्दल बोलायचं असेल तर आपण अजून एक थर्ड डिग्री यूज करतो, दॅट इज सुपरलेटिव्ह डिग्री. ओके. सो आपल्याला तीन गोष्टी शिकायच्या आहेत. एक म्हणजे फर्स्ट बेसिक डिग्री ऑफ कम्पॅरिझन मधलं असतं पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय? सिम्पल सेंटेन्स, ज्याच्यामध्ये कशाच्याही मध्ये कम्पॅरिझन नाहीये, एकाच गोष्टीबद्दल बोललेलं आहे, आयदर चांगलं असेल और वाईट असेल और काहीही असेल. ओके. सो फर्स्ट डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन मधला पहिला पॉइंट आहे आपला पॉझिटिव्ह. So degrees of comparison are used when we describe a person or a thing. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल जेव्हा काहीतरी डिस्क्रिप्शन द्यायचं आहे, जेव्हा ती गोष्ट आपल्याला एक्सप्लेन करायची आहे, ऍट दॅट टाइम वी आर गोइंग टू यूज दीज डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन. सो what makes this comparison possible is adjectives. Adjectives काय असतात आठवतंय?
आपण एकदम सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. सो प्लीज राईट इन द चॅट बॉक्स व्हॉट आर ऍडजेक्टिव्ह. आपण नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब्स ह्याच्यामध्ये शिकलेलो होतो. तेव्हा आपल्या समोर ऍडजेक्टिव्ह हा वर्ड येऊन गेलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही मला सांगा की ऍडजेक्टिव्ह काय असतं. ओके, तन्वीनी एक रिप्लाय दिलाय. बाकीच्यांनी काय काय तुम्हाला आठवतंय त्याप्रमाणे लिहा. करेक्ट, व्हेरी गुड. सो जे नाऊन बद्दल आपल्याला जास्ती इन्फॉर्मेशन देईल, जे नाऊनला डिस्क्राईब करेल, दॅट इज ऍडजेक्टिव्ह. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की वुमेन इज अ नाऊन आणि मग त्याच्यानंतर ब्युटिफुल वुमेन. सो ब्युटिफुल इज ऍडजेक्टिव्ह. ओके, सो ह्या प्रकारे ऍडजेक्टिव्ह मुळे आपण कंपॅरिझन करू शकतो. रिमेंबर, ऍडजेक्टिव्ह आर डिस्क्रायबिंग वर्ड्स. सो एक्झाम्पल, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये फास्ट, स्लो, बिग, स्मॉल हे जे काही आहेत ते सगळे, आणि त्यांचा आपण सेंटेन्स मध्ये वापर करू काय कसं करू शकतो. द कार इज गोइंग फास्ट. ओके, और द ट्रेन इज गोइंग स्लो. द ट्रेन इज मुव्हिंग स्लो. द कार इज बिग. द कार इज स्मॉल. सो हे सिंपल सेंटेन्स झालं, ह्याला पॉझिटिव्ह डिग्री म्हणणार आपण. ओके, ती कार स्मॉल आहे हे जनरल स्टेटमेंट आहे. ती कशापेक्षा स्मॉल आहे, सगळ्यात स्मॉल आहे असं आपण काहीही म्हणत नाहीये. ही कार छोटी आहे, दॅट इज पॉझिटिव्ह डिग्री. द कार इज स्मॉल. ओके, हा फक्त आपण जे एक सिंपल सेंटेन्स केलेलं आहे दॅट विल बी कन्सिडर्ड अंडर पॉझिटिव्ह डिग्री. So positive comparison, this is used when we only describe one person or thing. आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या वस्तूबद्दल बोलत असू त्यावेळेला आपण पॉझिटिव्ह कंपॅरिझन यूज करणार किंवा पॉझिटिव्ह डिग्री यूज करणार. ओके, आणि एक्झाम्पल, द हाऊस इज बिग. आपण दुसऱ्या हाऊसशी त्याला कम्पेअर करत नाहीये. आपण जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. कदाचित ह्या हाऊसपेक्षा अजून बाकी मोठी हाऊस पण असतील, दॅट इज अनदर पॉइंट. बट जे आपल्याला समोर दिसतंय ते माझ्या दृष्टीने मोठं आहे. हे जेव्हा आपण एखाद्याला एक्सप्लेन करायला जाऊ तेव्हा आपण हे सेंटेन्स म्हणणार, द हाऊस इज बिग. द बॉय इज फास्ट ऑन हिज बायसिकल. त्याच्यानंतर दॅट गर्ल इज स्मार्ट. सो हे जनरल ऍडजेक्टिव्ह आहेत जे यूज केलेले आहेत विदाउट एनी कंपॅरिझन. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल आपण बोलतोय फक्त. सो इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज पॉझिटिव्ह डिग्री. आता त्याच्यानंतर राईट 4 सेंटेन्सेस युझिंग द पॉझिटिव्ह डिग्री ऑफ कंपॅरिझन. ओके, सो आता तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री वापरून काहीतरी 4 सेंटेन्स तयार करायचे आणि कुठले वर्ड्स यूज करा स्पेसिफिकली तेही मी सांगते. तर ते हे जे पहिले 4 वर्ड्स आहेत ना, फास्ट, स्लो, बिग, स्मॉल, या 4 पैकी कुठलाही एक शब्द उचला, एक कुठलाही ऍडजेक्टिव्ह उचला आणि त्या अकॉर्डिंगली पॉझिटिव्ह डिग्रीचं एखादं सेंटेन्स तयार करा आणि चॅटबॉक्स मध्ये पाठवा. इट विल बी बेटर इफ यू राईट मोर देन 1 सेंटेन्स, बट राईट ॲट लीस्ट 1 सेंटेन्स. Okay, I'll share the screen with you so that you can see all those 4 adjectives. तुम्ही लिहा आणि मग मी स्क्रीन स्विच करून मीटिंग मध्ये येते. जर तुम्हाला वेगळं काही सुचत असेल तर ते लिहिलं तरी चालेल. प्रेफरेबली ह्याच्यातलंच लिहा, म्हणजे प्रत्येकाचे आपण बघू शकतो की 4 शब्द दिले तर आपण कशी वाक्य तयार करू शकतोय ते.
Yes, please write some sentence using positive degree of comparison in the chat box. Big, small, fast, slow एवढे 4 वर्ड्स पैकी काहीतरी तुम्हाला यूज करायचं आहे. ओके, लेट मी चेक. कोणी पाठवलंय पहिल्यांदा? कादंबरीनी. वेदांत इज अ स्मार्ट बॉय. व्हेरी गुड, करेक्ट सेंटेन्स आहे. द टॉर्टोइज इज व्हेरी स्मॉल. व्हेरी गुड. इन माय बर्थडे Papa brought big cake. Okay. Jaya walks slow. The tree is big. Correct. Very good. Neeta has a small pet cat. Very good. This fast local will stop at Andheri. Very good. This car is so fast. Correct. This car is too fast. Tortoise is small and is slow animal. Car is going fast. A big tree is here. This boy is very fast. Okay. Very good. जेवढी सेंटेन्स लिहिली आहे ती करेक्ट आहे. द फ्लावर इज रेड. ओके. जे आता वेदांतनी सेंटेन्स लिहिलंय ते लक्षात ठेवा. आपण तुम्ही पण लक्षात ठेवा की त्या सेंटेन्स बद्दल आपण थोडंसं लेक्चरच्या एंडला बोलूया. द फ्लावर इज रेड. द सेंटेन्स इज करेक्ट, बट त्याची थोडीशी जास्ती माहिती आपण एंडला घेऊया लेक्चरच्या. पुढचे डिग्रीज शिकवून झाल्या की. द चिता इज फास्ट ॲनिमल. व्हेरी गुड. सगळ्यांची सेंटेन्सेस बरोबर आहेत. ग्रामॅटिकली फक्त कादंबरी मी एक सांगते तुला ऍडिशन की जया वॉक स्लो जे आहे ना त्याच्याऐवजी जया वॉक्स स्लो. ओके, सेंटेन्स बरोबर आहे. तू पॉझिटिव्ह डिग्री बरोबर यूज केली आहेस. ग्रामॅटिकली फक्त तिथे जया इज अ थर्ड पर्सन, राईट. आणि आपण थर्ड पर्सन जेव्हा ही, शी, इट किंवा एखाद्या थर्ड पर्सन बद्दल बोलत असतो आपण वर्बच्या एंडिंगला एस किंवा ई एस लावतो, राईट. आपण हे डिस्कस केलेलं आहे. सो त्याप्रमाणे जया वॉक्स स्लो असं सेंटेन्स व्हायला हवं. फास्ट लिहायचं असेल तर जया वॉक्स फास्ट. जे काही असेल फक्त त्या वॉकला पुढे एस लावायचं. ओके. आणि जे वरचं सेंटेन्स आहे ना तेही चांगलं केलंयस तू. फक्त मोर करेक्ट सेंटेन्स विल बी लाईक दिस. पापा ब्रॉट बिग केक फॉर माय बर्थडे. ओके, इन माय बर्थडे असं नाही होत. पापा ब्रॉट बिग केक फॉर माय बर्थडे हे जास्ती छान सेंटेन्स आहे. बाकी सेंटेन्स करेक्ट आहे. व्हेरी गुड. तू 4 सेंटेन्सेस केलीस. परफेक्ट. वावरची 2 एकदम करेक्ट होती. हे फक्त थोडंसं आहे. द गोवा इज स्मॉल सिटी. सेंटेन्स करेक्ट आहे अकॉर्डिंग टू ऍडजेक्टिव्ह. बट आपण एक अशी पण गोष्ट शिकलो होतो, आठवतोय? आर्टिकल्सचा यूज. ए अँड द ह्या आर्टिकल्सचा यूज शिकलेलो आठवतोय? सो एकदा त्या अकॉर्डिंगली तुझं सेंटेन्स चेक कर. आपण कुठल्या तरी एका गोष्टीच्या आधी द लावत नाही. आठवतंय आपण कशाच्या आधी द लावत नाही? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन यांच्यामध्ये काहीतरी रूल्स होते. ठीक आहे. आय विल नॉट डिरेक्टली गिव्ह यू द आन्सर. तुम्ही शोधा की आपण कधी द वापरतो आणि कधी द वापरत नाही आणि त्याप्रमाणे ठरवा की तिथे लावलेला द हवाय की नाही. ओके, सगळ्यांसाठी आहे हे. जेव्हा तुम्ही शोधाल तुम्ही अजून 4 रूल्स वाचाल म्हणून सांगतेय मी. डिरेक्टली मी आन्सर सांगितलं तर ते काही जणांच्या लक्षात राहील, काही जण विसरून जातील. त्याच्यापेक्षा काय करा, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जे सेंटेन्स आहे ते बघा आणि त्या अकॉर्डिंगली चेक करा की आपण कधी द वापरतो, कधी ए वापरतो, कधी ॲन वापरतो. आणि मग बघा की द गोवा होऊ शकतं की नाही होऊ शकत. द गोवा, द मुंबई, द पुणे असं करतो का आपण, आणि करत असू तर का करतो, करत नसू तर का करत नाही. ओके, सो यू विल हॅव टू चेक इट अँड लेट मी नो ॲट द एंड ऑफ द लेक्चर ऑर ड्युरिंग द नेक्स्ट लेक्चर whenever is possible for you. ओके, सो वी विल मूव्ह ऑन टू द नेक्स्ट डिग्री ऑफ कंपॅरिझन. आपण आता पाहिली पॉझिटिव्ह डिग्री, ज्याच्यामध्ये सिंपल ऍडजेक्टिव्ह यूज करायची होती. ती वापरून तुम्ही व्यवस्थित छान सेंटेन्सेस पण फॉर्म केलीत. नाव
पुढची आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन, दॅट इज ओके comparative degree. Okay, so this is used when we compare two people or two things to each other. जेव्हा आपल्याला दोन गोष्टी किंवा दोन व्यक्तींमध्ये कंपॅरिझन करायचे असते तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करतो. ओके, आता तो कसा करतो आपण ते बघूया. द रूल इज हिअर इज टू ऍड ER टू द ऍडजेक्टिव्ह. आपण जे काही आता ऍडजेक्टिव्हची लिस्ट पाहिलेली होती आपण तीच लिस्ट पुन्हा एकदा बघूया. आपण पाहिले होते फास्ट, स्लो, बिग, स्मॉल. तर जेव्हा आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करायची आहे आपल्याला त्या गोष्टीच्या एंडला, त्या ऍडजेक्टिव्हच्या एंडला ER लावायचंय. आणि मग कसे सेंटेन्स तयार होतील? फास्टचं होईल फास्टर, स्लोचं होईल स्लोअर, बिगचं होईल बिगर, स्मॉल स्मॉलर, टॉल टॉलर. सो आता जे आपल्याला शेजारी सेंटेन्स दिलेलं आहे तिथे एक चित्र दिलंय त्याच्यामध्ये असं लिहिलंय आय एम टॉल. आता ही पॉझिटिव्ह डिग्री झाली की मी उंच आहे, हे जनरल सेंटेन्स आहे, राईट. ही इज टॉलर, तो माझ्यापेक्षा उंच आहे. ओके, आता इथे कसं वापरतं? पूर्ण सेंटेन्स करायचं असेल आपल्याला तर आपण कसं करतो? ही इज टॉलर दॅन मी. ओके, सो ही इज टॉलर दॅन मी, तो माझ्यापेक्षा उंच आहे. हे जेव्हा आपण सांगायला जातो तेव्हा आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करायची आहे. ओके, टॉलर दॅन, शॉर्टर दॅन. द हाऊस इज बिगर दॅन माइन, माझं आहे त्याच्यापेक्षा हे मोठं आहे. ओके, सो इन दॅट वे वी आर गोइंग टू कम्पेअर टू थिंग्स. आणि जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करतो आपण ER ऍड करतो. ओके, जसं आपण आता फास्टर, स्लोअर हे यूज करतो. ठीक आहे, आता मला एक मगाचं जे सेंटेन्स होतं वेदांतनी लिहिलेलं, द फ्लावर इज रेड, आय गेस, राईट, असंच सेंटेन्स होतं ना? द फ्लावर इज रेड. तर आता मला सांगा इथे ऍडजेक्टिव्ह कुठला आहे? ह्या सेंटेन्स मध्ये द फ्लावर इज रेड ह्या सेंटेन्स मध्ये ऍडजेक्टिव्ह कुठला आहे? रेड. करेक्ट. आणि मग आता त्याचं काय कराल तुम्ही? जर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये यूज करायचं आहे, एखादा आपण असं म्हणतो ना की हे जास्ती लाल आहे हा रंग, सो ER ऍड होईल का? ओके, व्हेरी गुड, करेक्ट. आता आपण आता एक रूल असा बघितला की वी ऍड ER टू ऍडजेक्टिव्ह. आता वरच्या सेंटेन्स मध्ये रेड हे ऍडजेक्टिव्ह होतं म्हणून आपण इथे रेडर वगैरे असं काहीही करत नाही, तर आपण त्याच्याऐवजी मोर रेड असं म्हणतो. जसं आपण मराठीमध्ये पण जास्त लाल आहे असं म्हणू, सेम मोर रेड दॅन. रेडर असा कुठलाही शब्द इंग्लिशमध्ये तयार होत नाही, त्यामुळे ह्या स्पेसिफिक गोष्टींना आपण मोर रेड असं वापरतो. आता द हाऊस इज बिग बट माय हाऊस इज बिगर, हा बिगचा वापर केलाय. द बॉय इज फास्ट ऑन हिज बायसिकल बट आय एम फास्टर. द रेडिओ वॉज लाऊड बट द TV वॉज लाऊडर. ओके, आता बाकीचं जे आहे ऍडजेक्टिव्ह एंडिंग इन फुल और ई वी यूज मोर. ओके, आता रेड हे एक एक्सेप्शन होतं जे ना की ई नी संपत आहे किंवा ना की ते फुलनी संपतंय, बट तरी सुद्धा आपण त्याला मोर रेड लावलं होतं, राईट. सो आता ह्या गोष्टीमध्ये कसं असतं, हे एक्सेप्शन्स आहेत, रूल्सच्या पेक्षा बाहेरची गोष्ट आहे आणि जी आपल्याला प्रॅक्टिसनी येणार आहे. तर आता जनरल रूल किंवा जनरल एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल की आता पेनफुल असा वर्ड आलाय तर पेनफुलर करायचं का? तर नाही, आपल्याला रूल प्रमाणे हे थोडंसं लक्षात ठेवायला लागेल की ज्याच्या एंडला FUL फुल हा वर्ड येतो त्याच्या पुढे आपण ER लावत नाही, किंवा ज्याचं एंडिंग ई नी होतं त्याच्या पुढे सुद्धा आपण ER लावत नाही कंपॅरेटिव्ह डिग्रीला. जसं की पेनफुल आहे तर आपण पेनफुलर नाही केलं, मोर पेनफुल केलं. होपफुल होतं तर मोर हेल्पफुल केलं. ब्युटिफुलला मोर ब्युटिफुल केलं. एक्सपेन्सिव्हचं एक्सपेन्सिव्हर वगैरे असं काही नाही केलेलं, मोर एक्सपेन्सिव्ह केलंय. ओके, इज इट क्लिअर?
समजलं कधी आपण मोअर वापरतोय कॉमनली आणि कधी आपल्याला थोडंसं वाचून किंवा जनरल वर्ड्स कानावर येऊन कळेल की कधी ER लावायचा किंवा कधी ER लावायचा नाही, हे प्रॅक्टिसनी येईल शेवटी. राईट. बट रूल्स साठी एवढं तरी लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करायची आहे, जे काही आपलं ऍडजेक्टिव्ह आहे त्याला आपण ER लावतो. आपण ऍडजेक्टिव्हना ER फक्त तेव्हाच लावत नाही जेव्हा FUL फुल असेल एंडला किंवा एंडला ई असेल. ओके. नाउ एक्सेप्शन्स टू द रूल, कम्प्लीट एक्सेप्शन्स. गुड जर असेल तर आपण बेटर करतो, आपण गुडर करत नाही. राईट. आता गुडच्या एंडला सुद्धा ओडी आहे ना, FUL फुल आहे ना ई आहे, की जेणेकरून आपल्या रूल्स प्रमाणे जायला पाहिजे. आणि मग आता गुडचं मग गुडर होऊ शकतं. बट डू वी डू दॅट? नो, वी यूज बेटर. सो दिस इज एक्सेप्शन टू रूल. सेकंड, बॅड. बॅड असेल तर आपण वर्स वापरतो, बॅडर करत नाही. वर्स इज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर ऍडजेक्टिव्ह बॅड. मेनी किंवा मच असेल तर मोअर वापरतो आपण. लिटिल असेल तर लेस वापरतो. फार असेल तर फार्दर किंवा फर्दर वापरतो. ओल्ड असेल तर ओल्डर किंवा एल्डर वापरतो. ओल्ड साठी आता एल्डर हे ऍक्च्युली एक्सेप्शन आहे. ओल्डर इज कॉमन वर्ड. म्हणजे ओल्डरला काय आपण फक्त ओल्डच्या एंडला ER ऍड केलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू रूल ते गेलेलं आहे. ओके. सो ही जी एक्सेप्शन्स आहेत ती सुद्धा लक्षात ठेवा. गुड बेटर आपण कायम वापरतो, बॅड वर्स वापरतो, त्यामुळे कदाचित माहित असेल. ज्यांना माहित नसेल त्यांनी नोट डाऊन करून ठेवा. आणि फार, फार्दर, फर्दर, ओल्ड, ओल्डर, एल्डर आहेत ते लक्षात ठेवा. ओके. सो आता जशी आपण मगाशी सेंटेन्सेस तयार केली होती तसं एखाद दुसरं सेंटेन्स मला तुम्ही करून दाखवा. एक सेंटेन्स मी करून दाखवते तुम्हाला. दोन सेंटेन्सेस मी तुम्हाला तयार करून दाखवली आहेत, तसं कुठलंही करा. रेमा रन्स फास्टर दॅन गीता. ओके. फक्त द गीता काढून टाक, तो द नाही येणार कारण प्रॉपर नाउन आहे. सो रेमा रन्स फास्टर दॅन गीता विल बी करेक्ट सेंटेन्स. व्हेरी गुड. Himani is shorter than Gauri. Very good. Ayush drive car faster than Anuj. This car is faster than that car. Very good. ओके. धीरज तू सेंटेन्स केलंयस तिथे बरोबर आहे बाकी सगळं, फक्त आयुष ड्राईव्ह. आयुष थर्ड पर्सन आहे ना, त्यामुळे व्हर्बच्या एंडिंगला एस लागणार. आयुष ड्राईव्ह कार फास्टर दॅन अनुज. बाकी करेक्ट आहे. चिता इज फास्टर दॅन एनी अदर अॅनिमल. व्हेरी गुड. 1 2 3 4 5च आली आहेत, अजून थोडी येऊ दे. टोटल 17 जण लेक्चर मध्ये आहेत. ऍटलिस्ट निम्म्या लोकांनी तरी आन्सर करा. नीता रन्स फास्टर दॅन मीरा. ओके. व्हेरी गुड. एखादं कोणीतरी मोअर वापरून सेंटेन्स तयार करा. सगळ्यांनी लास्टला ER लावून केलेली आहेत. एखादा मोअर लावून सेंटेन्स तयार करा.
Very good, correct, Kadambari. Perfect sentence. I brought more expensive watch than Vedant. Okay, very good. Correct, Nandini. Very good. I'm not better than my friend in singing. Um, Cadbury is more sweet than. Actually, Cadbury is sweeter than होऊ शकतं. आपण स्वीटच्या एंडिंगला ER लावतो. स्वीटर दॅन. ओके, सो ते होऊ शकतं. रॉकेट इज फास्टर दॅन एरोप्लेन. ओके, रोज इज मोर ब्युटिफुल दॅन मेरी. ओके, व्हेरी गुड. मध्ये एक सेंटेन्स कोणाचं तरी पाहत होते मी. धीरज, आदेश, आता तुला असं सांगायचं आहे ना की आदेशचे डॅड वर्क मोर दॅन राजचे डॅड, राईट? म्हणजे आदेशचे वडील राजच्या वडिलांपेक्षा जास्ती काम करतात असं सांगायचं आहे ना आपल्याला. सो व्हॉट वी आर गोइंग टू से इज आदेश डॅड. सो आदेशचे असं आपण मराठीत म्हणतो ना, आदेशचे वडील असं म्हणायचंय. सो तिथे अपॉस्ट्रॉफी एस यायला पाहिजे, राईट? बाकी सेंटेन्स तुझं डिग्री वाईज करेक्ट होतं. फक्त आपल्याला जेव्हा कोणाचं तरी बिलॉंगिंग साठी आपण सांगत असतो, कोणाचे तरी, कोणाची तरी, कोणाचे, हे जे जिथे आपण वापरतो त्या वेळेला आपल्याला अपॉस्ट्रॉफी एस दाखवायचा असतो. ओके, नाव थर्ड. आता जी लास्ट डिग्री आहे कंपॅरिझन मधली, वी आर गोइंग टू स्टडी दॅट अँड विच इज सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, सो सुपरलेटिव्ह डिग्री इज युज्ड व्हेन कंपेअरिंग मोर दॅन टू पीपल ऑर थिंग्स. जेव्हा आपल्याला दोन पेक्षा जास्ती वस्तू किंवा व्यक्तींबद्दल बोलायचं आहे, ऍट दॅट टाइम वी आर गोइंग टू यूज दिस सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, आपण जेव्हा एखाद्याच व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल बोलत होतो, वी यूज्ड पॉझिटिव्ह डिग्री. वेन वी आर गोइंग टू कम्पेअर टू थिंग्स, आपल्याला जेव्हा दोन गोष्टींबद्दल बोलायचं होतं, आपण कंपॅरेटिव्ह डिग्री यूज केली. नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट मोर दॅन टू थिंग्स, सो वी आर गोइंग टू यूज सुपरलेटिव्ह डिग्री. Rule is to add est to the adjective. फास्ट, फास्टचं कंपॅरेटिव्ह डिग्री करायला आपण फास्टर वापरलं, राईट? कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपण रूल बघितलेला होता की एंडिंगला ER ऍड करा. सो तो केला. आणि सुपरलेटिव्ह डिग्री करताना आपल्याला एंडिंगला EST ऍड करायचं. सो फास्टेस्ट. तसंच स्लोचं काय होईल? स्लो, स्लोअर, स्लोएस्ट. बिग, बिगर, बिगेस्ट. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. टॉल, टॉलर आणि लास्टला येणार टॉलेस्ट. ओके, सो ह्या जे शेवटी EST लावलेले जे आहेत, फास्टेस्ट, स्लोएस्ट, बिगेस्ट, स्मॉलेस्ट, टॉलेस्ट, हे सगळे सुपरलेटिव्ह डिग्रीचे ऍडजेक्टिव्ह आहेत. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? त्याचा सेंटेन्स मध्ये कसा यूज करायचा ते सांगते मी. बट आता आधी वर्ड्स कसे, ऍडजेक्टिव्ह कसे तयार झाले ते कळलंय सगळ्यांना? ओके. एक्झाम्पल, ही वॉज द फास्टेस्ट इन द बायसिकल रेस. आता इथे आपण एक दोन चार सेंटेन्सेस बघू आणि मग मी तुम्हाला सांगते की कसं आपण सेंटेन्स मध्ये यूज करताना ह्या ऍडजेक्टिव्हचा वापर करतो. सो ही वॉज द फास्टेस्ट इन द बायसिकल रेस असं आहे. शी वॉज द स्मार्टेस्ट गर्ल इन द क्लास असं सेंटेन्स आहे आपल्या समोर. की आता 4 जणांपैकी ती स्मार्ट, सगळ्यात जास्त स्मार्ट आहे असं सांगताना आपण शी इज द स्मार्टेस्ट गर्ल इन द क्लास असं म्हटलंय. द बिगेस्ट हाऊस इन द ब्लॉक वॉज फॉर सेल. The slowest computer in the class belonged to Miss Brockway. Superman was the strongest and fastest of all the superheroes, but Spider-Man was the most flexible. So आता हे मोस्ट आहे ते अजून वेगळी गोष्ट आहे. इथपर्यंत जी आपण आतापर्यंत 4 एक्झाम्पल्स बघितली, एखादी काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे, काय सगळ्या सेंटेन्स मध्ये दिसतंय? आपण मी 3 सेंटेन्स तुमच्या समोर ठेवते.
ओके, ह्या 3 सेंटेन्स मध्ये आपल्याला असा फरक दिसतोय की करेक्ट, कादंबरी बरोबर म्हणलीस, यूज ऑफ द. आपण जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री यूज करतो तेव्हा आपण जो काही डिग्री ऑफ कंपॅरिझन मधलं जे काही ऍडजेक्टिव्ह वापरत असतो सुपरलेटिव्ह डिग्रीसाठीचं, त्या ऍडजेक्टिव्हच्या अलीकडे आपल्याला द चा वापर करायला लागतो. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक सेंटेन्स मध्ये आपण जी 4 पाहिलेली होती आपण बघू शकतो ही वॉज द फास्टेस्ट असं लिहिलेलं आहे. राईट. सो द फास्टेस्ट, हे फास्टेस्टच्या आधी द चा वापर झालेला दिसतोय. द स्मार्टेस्ट पुन्हा तेच आहे. द बिगेस्ट हाऊस, द स्लोएस्ट कम्प्युटर. राईट. सो हाही एक रूल लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री लिहायची आहे तेव्हा आपल्याला आधी द लावायचा आहे. ओके. आपण कंपॅरेटिव्हच्या आधी द लावत नाही, द फास्टर दॅन असं म्हणत नाही. बट सुपरलेटिव्हच्या आधी जेव्हा केव्हा आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह यूज करायचा आहे, वी हॅव टू यूज द. इज इट क्लिअर? कुठला द मी बोलतेय तो कळला नक्की सगळ्यांना? ओके. आणि आता जसं आपण तिथे मोअर रेड असं करत होतो, मोअर रेड हे आपण बघितलं, किंवा मोअर ब्युटिफुल, तर कंपॅरिझन मध्ये डिग्री ऑफ कंपॅरिझनच्या सेकंड जी होती, कंपॅरेटिव्ह डिग्री जी होती, त्याच्यामध्ये आपण मोअर वापरतो आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण मोस्ट वापरतो. ओके. जसं तिथे आपण मोअर वापरला होता, आपल्याला सुपरलेटिव्हच्या वेळेला मोस्ट हा वर्ड यूज करायचा आहे. पेनफुल, मोर पेनफुल, मोस्ट पेनफुल. होपफुल, मोर होपफुल, मोस्ट होपफुल. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. फ्लेक्सिबल, मोर फ्लेक्सिबल, मोस्ट फ्लेक्सिबल. ऍडजेक्टिव्ह एंडिंग इन फुल और ई वी यूज मोस्ट. जो मगाशी रूल होता, किंवा म्हणजे FUL आणि ई ज्या वर्डच्या एंडिंगला येईल त्याच्या पुढे आपल्याला मोअर ऍड करायचा आहे. सिमिलर वे इथे सुद्धा ज्याच्या एंडिंगला फुल किंवा ई आहे त्याच्या पुढे आपल्याला मोस्ट ऍड करायचं आहे. मोस्ट पेनफुल, मोस्ट ब्युटिफुल असं करून आपल्याला मोस्ट वापरून सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. ओके. आणि मग आता ह्याला पण एक्सेप्शन जी मगाशी होती तीच, जसं गुड, बेटर, बेस्ट होत, गुड आणि बेटर होतं, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये त्याचं बेस्ट होतं. बॅड त्याचं वर्स आणि इथे वर्स्ट. मेनी, मच, मोर, मोस्ट. लिटिल, फ्यू, लेस, लीस्ट. ओके. सो आता सुपरलेटिव्ह डिग्रीची मला थोडीशी सेंटेन्सेस तयार करून दाखवा. येस, सुपरलेटिव्ह डिग्री वापरून सेंटेन्स तयार करा. टीव्ही इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल. दिस इज द मोस्ट द कार वॉज फास्टेस्ट. विशाल, सेंटेन्स तू तयार केलेस ना, आता ती 2 मधली कंपॅरिझन झालीये, फक्त कार आणि बाईक मधली झालीये. ओके. तर ह्या केसमध्ये आपल्याला सुपरलेटिव्ह नाही यूज करता यायची, आपल्याला कंपॅरेटिव्ह करायची. द कार वॉज फास्टर दॅन बाईक विल बी द करेक्ट सेंटेन्स हिअर. द कार वॉज द फास्टेस्ट, फुल स्टॉप, हे करेक्ट सेंटेन्स होईल. जर तू कार आणि बाईक मध्येच कंपॅरिझन करतोयस तर आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री वापरायची. सेकंड जी आपण शिकलो ना, 2 गोष्टींमध्ये जी कंपेअर करेल ती. राईट. आणि आता तुला सर मोर दॅन 2 आपण कंपेअर करतोय तर आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री वापरायची. करेक्ट. हे पण करेक्ट आहे. दिस इज द मोस्ट ब्युटिफुल कार आय हॅव एव्हर सीन. ओके. ठीक आहे.
समजलंय सगळ्यांना आता यूज कसा करायचा आहे 3 डिग्रीचा. द जनशताब्दी ट्रेन इज द फास्टेस्ट ट्रेन इन इंडिया. राईट, व्हेरी गुड, करेक्ट. राईड द फास्टेस्ट बाईक. कादंबरी सेंटेन्स करेक्ट आहे, फक्त वेदांत थर्ड पर्सन आहे, सो वेदांत राईड्स. ओके, बाकी सेंटेन्स करेक्ट आहे. सन इज द बिगेस्ट स्टार ऑफ द सोलर सिस्टम. व्हेरी गुड, करेक्ट. दिस इज करेक्ट सेंटेन्स. बुलेट इज द फास्टेस्ट बाईक. करेक्ट. ओके, सो यायला लागली तुम्हाला सेंटेन्सेस व्यवस्थित. आता आपली आपली सेंटेन्स तयार पण करता येत आहेत. आणि आता एक छोटूस बघूया आपण. आयडेंटिफाय करता येते का. द लायन इज अ स्ट्रॉंग अॅनिमल. सो पॉझिटिव्ह डिग्री आहे, सिम्पल आहे. बरोबर, फर्स्ट जे बघितलं होतं ते. रोशेल इज द काइंडेस्ट ऑफ ऑल. सो आता जेव्हा EST लागलाय दॅट मीन्स इट इज अ सुपरलेटिव्ह डिग्री. द ऍपल इज स्वीटर दॅन पियर. सो कंपॅरेटिव्ह आहे, स्वीटर दॅन. इट इज अ टॉल बिल्डिंग, पॉझिटिव्ह. फॅसिलिटेटर अँथिया हॅड द मोस्ट वंडरफुल बर्थडे केक. सो सुपरलेटिव्ह. राईट. सो आपल्याला सेंटेन्सेस मध्ये साधारणपणे जे रूल्स आपण आता शिकलो त्याच्या अनुभवाने ओळखता सुद्धा येईल की कधी आपण मोअर यूज म्हणजे मोअर वापरला की ती कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, मोस्ट वापरला की ती सुपरलेटिव्ह आहे. ऍडजेक्टिव्हच्या एंडला असेल तर कंपॅरेटिव्ह आहे. ऍडजेक्टिव्हच्या एंडला EST असेल तर ती सुपरलेटिव्ह आहे. ओके, सो वी हॅव सीन 3 डिग्रीज, दॅट इज पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. ओके, झालंय सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर. ह्या 3 डिग्रीज ज्या आपण आतापर्यंत शिकलो त्या सगळ्यांना व्यवस्थित कळलंय, काही डाऊट्स नाहीयेत. ओके, व्हेरी गुड. आज लेक्चर थोडासा लवकर संपवूया आपण. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बाकीचं पुढचं घेऊया. ठीक आहे, तेव्हा आपण थोडंसं तुम्ही वाचून या. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस हे जे आहे त्याचे रिव्हिजन घेणार आहोत. सो बिफोर दॅट टेन्सेस पक्के करून ठेवा आणि मग त्या अकॉर्डिंगली आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस शिकायचे. आणि ते सुद्धा जे आपण आधी घेतलेलं आहे त्याच्यापैकी थोडं वाचून या, म्हणजे काही डाऊट्स असतील तर तेव्हाच क्लिअर करता येतील. ओके, सो थँक्यू अँड बाय.